नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. काल तर आपला व्हिडिओ आला नव्हता कारण एक दिवस सुट्टी घेतली. म्हटलं जाऊ दे, आता बऱ्याच दिवसांनंतर एक दिवस तरी आपण सुट्टी घ्यायला हवी म्हणून काल सुट्टी घेतलेली होती आणि म्हणजे काही कारणही होतं त्यामागे. तर चला, आज मस्त छान अशी सुरुवात आपल्या झाडांपासून झालेली आहे आणि झाडांमधली जी काही माती आहे ना, ती व्यवस्थित अशी मला करून घ्यायची होती, म्हणजे जेणेकरून मोकळी आणि वरती शिडीवरती झाडं ठेवलेली असल्यामुळे त्याच्यातलं पाणी म्हणजे माती जरा कधी कधी सुकतही नाही किंवा घट्ट बसून राहते. तर त्यासाठी म्हटलं थोडंसं अधूनमधून जर झाडांना व्यवस्थित असं माती मिक्स करून घेतली तर बरं पडतं. आणि मी काय करते, आपल्या देवघरातली जी काही फुलं असतात ना, तर ती एका पिशवीमध्ये भरून ठेवते आणि त्याचं यांच्यासाठी अशा पद्धतीचं खत जे आहे ना, ते तयार करत असते आणि ते मी याच्यात टाकून ठेवलेलं होतं आधीच. सगळी फुलं अशीच टाकून देण्यापेक्षा किंवा निर्माल्यामध्येही ठेवण्यापेक्षा त्याचा आपण वेगळ्या पद्धतीने सुद्धा वापर करू शकतो. मग ती फुलं सुकल्यानंतर आहे ना, जरा मस्त छान त्याच्याने ना कंपोस्ट असं खत जे आहे ते झाडांसाठी तयार होऊन जातं. तर ते थोडं थोडं रोजचीच आपली फुलं जी आहेत ती निघत असतात आणि आता तर उन्हाळ्यात लगेच सुकतात ही फुलं, त्यामुळे झाडांना खतही होऊन जातं. मोगऱ्यामध्ये ना या 2 पुढं सुकलेल्या असल्यामुळे मोगऱ्याची ग्रोथ जास्त होत नाही. खूप असं एकच फांदी आहे फक्त मोगऱ्याला. तर थोडी माती जी आहे ना, ती व्यवस्थित अशी करून घेतली आणि ऊन खाण्यासाठी ठेवलेले आहेत मी जरा झाडांना, कारण सकाळचं कोवड्या उन्हाची झाडांनाही तितकीच गरज असते. त्यामुळे मग माती आधी व्यवस्थित अशी करून घेतली आणि उन्हामध्ये ठेवलेली आहेत. नागवेलीचा वेल आहे का ताई तुझ्याकडे? मागे मला एक कमेंट होती. तर हो, पण त्याला ना उन्हाची जास्त गरज मला वाटत नाही. त्याला सावलीत जर ठेवला ना, तर व्यवस्थित छान असा ग्रो होतो तो. आणि उन्हात जर ठेवली तर त्याची पानं पूर्णपणे सुकून जातात. त्यामुळे शक्यतोवर म्हणजे आता 2 वर्ष झाले असतील माझ्याकडे नागवेलीचा वेल आहे. त्याचा अनुभव मला आहे की उन्हात ठेवल्यानंतर त्याची पानं सुकतात. सावलीमध्ये छान मस्त ग्रो होतो. त्याला थंडावाच लागतो वाटतं. तर मी आता इकडच्या साईडला थोडं कमी ऊन येतं म्हणून आपला मनी प्लांट पण त्यालाही इतकी काही उन्हाची गरज नसते. आणि बाकीचं हे जे आहे नागवेलीचं म्हणजे वेल जे असतात ना, त्यांना जास्त काही उन्हाची गरज नसते. त्यामुळे त्यांना इकडच्या साईडला भिंतीच्या साईडला जास्त ऊन नसतं, म्हणून तिकडे मी त्यांना ठेवत असते. आज आम्ही जेवणामध्ये तिघीच जणी होतो, त्यामुळे सकाळी काही असंच आमचं चटूरपुटूर झालेलं होतं जेवणाचं आणि पटकन संपूर्ण किचन मी आवरून घेतलेलं होतं, जेणेकरून पुढचं जे काही आहे पुढची तयारी मला पटापट करता येईल. कारण बरंचसं काय काय कामांचं नियोजन असतंच रोजचं आपलं, की आज हे करायचं आहे, ते करायचं आहे. मग ते करून घेण्याआधी घरातलं सगळं व्यवस्थित जर आवरून झालेलं असलं तर मग पुढची कामं आपल्याला व्यवस्थित अशी करता येतात. नाही तर मग घरातला पसारा जर आपण तसाच ठेवून त्या कामांना लागलो तर मात्र मग पसाराही राहतो आणि परत ते आपण काढलेलं काम त्याचा एक पसारा म्हणजे खूप जास्त होऊन जातो आणि काही वेळेला मग आपली चिडचिड होते किंवा नको वाटायला लागतं ते काम. त्यामुळे शक्यतोवर घरातली संपूर्ण कामं झाल्यानंतरच मी या गोष्टींना सुरुवात करत असते, जेणेकरून मला काही एक्स्ट्राचं काम काढायचं असलं तर. नाहीतर मग कामात काम जर होणारं असलं तेव्हा किंवा कमी वेळ त्या गोष्टींसाठी लागणारा असला तर मात्र मग त्याच्यात कामात काम ते होऊन गेलेलं असतं. तर आज मला या झाडाला अंघोळ घालायची होती आणि बाल्कनीमध्ये जर घालायला घेतली तर पूर्ण पाणी खाली जातं आणि परत मग खाली कोणाचे कपडे वगैरे काही टाकलेलं असतं त्याच्यावरती पाणी उडतं, काही उगाच दुसऱ्यांना त्रास नको म्हटलं. तर चला, आणि कोणी आपल्याला बोलेल तोवर आपण काही करायचं तेही काही योग्य नाही आहे, म्हणून याला सरळ किचन ओट्यावरती ठेवलं आणि व्यवस्थित अशी त्याची अंघोळ घातलेली आहे. आता ना याची पानं तिकडच्या साईडला येतात ग्रिलच्या साईडने, त्यामुळे बरीचशी पानं त्याची पिवळी झालेली आहेत आणि इकडच्या साईडने ठेवले तर मग विंडोला प्रॉब्लेम होतो लावण्यासाठी. आणि कढीपत्त्यावरतीही बारीक असे व्हाईट कलरचे किडे झालेले होते, त्यामुळे संपूर्ण कढीपत्ता मी बऱ्यापैकी छाटून घेतलेला आहे. जी चांगली पानं होती ना तीच ठेवलेली आहेत, त्यांनाही व्यवस्थित अशी धुवून घेतलेली आहेत आणि तेही एक काम आज झालेलं आहे. कुंडी मोठी असल्यामुळे सारखं सारखं त्याला आणून धुणं वगैरे काही शक्य होत नाही, त्यामुळे मी शक्यतोवर त्याची वेळोवेळी कटिंग करून घेत असते. अशी काही कामं जी आहेत ती महिन्या 2 महिन्यातनं आपल्याला ती करून घ्यावी लागतात. तर ते झालेलं आहे. त्यानंतर मी ना
काल डीमार्टला गेलेली होती, सामान वगैरे मला आणायचं होतं घरातलं, तर त्यासाठी मग इथं मी फालुद्याचं एक पाकीट घेऊन आलेली होती तिकडनं. तर आता फालुदा बनवायला घेत आहे, कारण उन्हाळ्यामध्ये ना मुलांना मस्त छान असं थंडगार आईस्क्रीम वगैरे फालुदा काय काय जे आहे ते खावंसं वाटतंच दुपारच्या वेळेला, आपल्यालाही वाटतं. तर म्हटलं चला आता हे जे आहे ना फालुदा ते करून पटकन फ्रीजमध्ये ठेवून देऊयात, म्हणजे दुपारच्या टायमिंगला आपल्याला मस्त छान थंडगार फालुदा जो आहे तो मिळेल. आता त्यासाठी मी इथे पातेल्यामध्ये दूध घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडी साखर घातलेली होती. त्याच्यात साखर असते पण थोडी कमी प्रमाणात असते, म्हणून मी थोडी घातलेली आहे. आणि मस्त अशी उकळी आली दुधाला की त्याच्यामध्ये तो फालुदा घातलेला आहे आणि मस्त 5-7 मिनटं याला मी कमी गॅसवरती शिजवून घेणार आहे. हे पूर्ण एक पॅकेट 4 जणांना बरोबर होतं. 4 ग्लास झालेले होते आमचे, त्याच्यावरती 6 ग्लास दिलेले आहेत, पण आमचे 4 ग्लास भरलेले होते. पुढे तुम्हाला व्हिडिओमधून बघायला मिळेलच. तर छान मस्त उकळी आल्यानंतर गॅस बंद केला आणि फॅन खाली ठेवून दिलेलं आहे थंड होण्यासाठी, म्हणजे पटकन ते थंड होईल आणि फ्रीजमध्ये ठेवता येईल. पूर्ण गार झाल्याशिवाय तर काही फ्रीजमध्ये ठेवायला चालत नाही. आणि त्यानंतर ना आता मला आधी सब्जा भिजत घालायचं विसरली, पण सब्जा याच्यामध्ये खूप छान मस्त लागतो. अगदी आपण ह्या दिवसाचं ना सब्जा आपल्यासाठी इतका चांगला आहे की आपण निंबू सरबत पण करतो ना, त्याच्यामध्ये सुद्धा थोडा घातला तरी चालतो, किंवा मुलांना शाळेमध्ये जाताना बॉटलमध्ये जर आपण थोडा सब्जा टाकून दिला तर छान असतं. त्यामुळे ना शरीराला बऱ्यापैकी थंडावा मिळत असतो मुलांनासुद्धा. तर मग मी बऱ्याच वेळेला मुलांना बॉटलमध्ये सुद्धा टाकून देते, किंवा असं सरबत वगैरे करायचं असलं त्यावेळेससुद्धा सब्जा थोडा वेळ भिजत घातला, 5-10 मिनटं जरी भिजलेला असला तरीसुद्धा चालतं. आता तिकडे आपला फालुदा थंड होत आहे, तोपर्यंत म्हटलं ह्या ज्या काही बरण्या आहेत ना, किचनमधलं आपल्याला नको असलेलं काम म्हणजे हे सगळं काही एक्स्ट्राचं आवरून घेणं हे असतं. पण मग काही वेळा काय होतं, काही काम करत असता जर हे व्यवस्थित असं आवरून घेतलेलं असतं, पूर्णपणे अस्ताव्यस्त झालेलं होतं हे, कारण रोजच्या वापरामध्ये लागणारं जे काही साहित्य आहे माझं ते इथं ठेवलेलं आहे. तर मग ते बऱ्याच वेळेला घाई गडबड असते स्वयंपाक करताना वगैरे, त्यावेळेस काय होतं ते सामान व्यवस्थित असं ठेवलं जात नाही, बऱ्याच वेळेला घाई असते. तर आता म्हटलं पटकन हे सगळ्या ज्या बरण्या आहेत ना त्या आवरून घेऊयात. आणि जरी ट्रॉल्या असल्या किंवा अशा पद्धतीने बंद असलं तरीसुद्धा तिथे धूळ वगैरे होतेच किंवा चिकट होतातच झाकणं, तर ती वेळोवेळी क्लीन करून घेणंसुद्धा खूप जास्त महत्त्वाचं असतं. तर मग त्या अगदी शॉर्टकट पद्धतीने मी अशा पद्धतीने क्लीन करून घेत असते. थोडं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी माझं हे लिक्विड घातलेलं आहे कपड्यांसाठी जे मी वापरते ते. आणि नाही तर मग आपण डिशवॉश लिक्विड असतं ना विमचं वगैरे, ते सुद्धा घातलं तरीसुद्धा चालतं. तर ते घातलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित असं. तर त्या बरण्या पूर्णपणे सगळ्या खाली उतरवून घेतल्या. तिथला जो काही एरिया होता तो पुसून घेतला व्यवस्थित असा, म्हणजे बरण्या क्लीन होईपर्यंत तिथं व्यवस्थित छान सुकून जाईल आणि बरण्या क्लीन झाल्यानंतर पटकन तिथे लावता येतील. तोपर्यंत इकडे फालुदा हा पूर्णपणे थंड झालेला होता. आता मी याला फ्रीझरमध्ये ठेवून देणार आहे, कारण पटकन थंड करायचा होता. कारण मुलांनाही काही बनवलेलं असलं की धीरही नसतो आणि दुपारचा टायमिंग झालेला होता, त्यामुळे त्याला पटकन आईस बॉक्समध्ये घातला, म्हणजे हे सगळं क्लीन होईपर्यंत तेही व्यवस्थित असं थंड होऊन जाईल. आता पटकन शॉर्टकट पद्धतीने आपण याला जर पुसायला म्हटलं तर मग अशा पद्धतीने मी एखादा कापड त्या पाण्यामध्ये जे मी लिक्विड टाकून मिक्स करून घेतलेलं होतं त्याच्यात टाकून एकदा त्या कापडाने पुसून घेते आणि नंतर सुक्या कापडाने ह्या बरण्या पुसून घेत असते. कारण त्याच्यामध्ये ना आपले मसाले वगैरे जे काही आपल्याला साहित्य लागतं ते भरून ठेवलेलं असतं आणि ते खाली करून ते धुवा वगैरे हे प्रत्येक वेळी शक्य होत नाही. कारण सारखं त्याच्यातून ते सामान काढणं, परत धुणं, एखाद्या वेळेस बरणी ओली वगैरे राहिली, परत मग आपले जे मसाले आहेत ते खराब होऊ शकतात. आणि सारख्या आपण दर महिन्याला यांना त्याच्यातलं सामान खाली करून धुवून वगैरे घेऊ शकत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने जर त्यांना शॉर्टकट पद्धतीने क्लीन करून घेतल्या तर मस्त छान अशा क्लीन होऊन जातात, स्वच्छही दिसतात आणि सारखं त्यांना धुवायची गरजसुद्धा पडत नाही. तर मी प्रत्येक वेळेला दर महिन्यातनं 2 महिन्यातनं अशा पद्धतीने लिक्विड पाण्यामध्ये मिक्स करून त्या बरण्या आहेत ना पुसून घेत असते. आता ही जी बरणी आहे ही किचनवरतीच असते नेहमी. याच्यामध्ये मुरब्बा ठेवलेला आहे आपल्या आवड्याचा, तर ती वर असल्यामुळे त्याचं झाकण जास्त प्रमाणामध्ये चिकट झालेलं होतं. ते व्हिडिओत काही व्यवस्थित असं दिसत नाही. तर ते सुद्धा एकदम 2 मिनिटामध्ये क्लीन असं होऊन गेलेलं आहे. छोट्या मोठ्या ज्या काही जेवढे बरण्या आहेत माझ्या घरामध्ये काचेच्या, त्या सगळ्या पूर्णपणे अशा पद्धतीने मी क्लीन करून घेतलेल्या आहेत. मस्त छान अशा व्यवस्थित क्लीन होऊन जातात, शायनिंगही येऊन जाते आणि स्वच्छ नीटनेटकं असं आपलं
काचेच्या बरण्यांचं सेक्शन दिसत असतं. तर आता संपूर्ण बरण्या मस्त छान अशा 15 ते 20 मिनटामध्ये माझ्या पूर्णपणे पुसून क्लीन करून झालेल्या होत्या आणि इथलं सगळं जे आधी पुसून घेतलेलं होतं ना ते सुद्धा व्यवस्थित असं सुकून गेलेलं होतं. आणि हा जो पेपर मी टाकलेला आहे यालाही वरून मस्त ओल्या कापडाने किंवा आणि नंतर सुक्या कापडाने 2 वेळा पुसून घेतला की तोही मस्त छान असा क्लीन होऊन जातो. आणि सगळ्या बरण्या आता अशा पद्धतीने इथं रचून घेत आहे. महिन्या 2 महिन्यातनं अशा पद्धतीची क्लिनिंग जर होत गेली तर मग जास्त आपल्याला त्यांना त्याच्यातलं सगळं साहित्य काढून धुवून स्वच्छ करायची गरज पडत नाही किंवा तितक्या जास्त खराबही त्या होत नाही. तर आता पूर्ण जे काही होतं ना ते सगळं रचून घेत आहे. आणि ज्या बरणीत मी लाल तिखट भरून ठेवलेलं आहे ना ती बरणी तर मी 1 वर्षातनं एकदाच धुते, कारण मी ते खाली करून परत धुत नाही. कारण परत मग ते लाल तिखट खराब व्हायचीही शक्यता असते आणि ते आपलं वर्षभराचं साठवणीतलं असतं. त्यामुळे एकदाच ज्यावेळेस लाल तिखट संपलं की त्यावेळेस तिला स्वच्छ अशी धुवून घ्यायची. सुकल्यानंतर मग नवीन आणलेलं भरून ठेवायचं. आणि बाकीच्या बरण्या अधूनमधून जसं जसं साहित्य संपत गेलं तसं तसं क्लीन होतच राहतात. वरचं सगळं आवरून झाल्यानंतर खालचंही अशा पद्धतीने व्यवस्थित असं पुसून वगैरे आवरून झालेलं आहे. अशी अधूनमधून क्लिनिंग होत राहिली तर ज्यावेळेस आपण पूर्णपणे किचनची डीप क्लिनिंग काढतो त्यावेळेस तितकं जास्त खराब नसतं किंवा आपल्याला जास्त क्लिनिंगची गरज पडत नाही. तर चला, ठरल्याप्रमाणे आजचं जे काही क्लिनिंगचं काम होतं ते आज इथे कंप्लीट माझं झालेलं आहे आणि मस्त छान असं मस्त आवरून झालेलं आहे. आणि अशी ज्यावेळेस आपण क्लिनिंग वगैरे करून घेतो ना तर त्याआधीचं जे काही आपला वेळोवेळी काम करताना ते आपल्याला दिसत असतं ना खराब झालेलं, आणि क्लिनिंग केल्यानंतर जी काही स्वच्छता दिसते ना त्यावेळेस आपल्याला मनाला जरा छान वाटतं की अरे वा, आजचं मस्त छान असं माझं क्लिनिंगचं काम झालेलं आहे. आणि दिवसाचे 20 ते 25 मिनटं देऊन हे सगळं काम आपलं कंप्लीट झालेलं असतं. तर चला, मस्त छान आपला फालुदाही तोपर्यंत थंडगार झालेला आहे. फालुदा करता करता इतकं सारं काम जे आहे तेही होऊन गेलेलं आहे. हे मी फक्त तुमच्यासोबत बरण्यांचं जे काही सेक्शन होतं ना ते शेअर केलं. त्यानंतर मग मी आपलं जे काही फर्निचर असतं ना किचनमधलं ते सगळं पुसून घेतलं. त्यानंतर आपले फ्रीज वरच्या साईडने रोजच्या रोज आपल्याला व्यवस्थित असा क्लीन करून घ्यावाच लागतो. ते सगळं आवरून घेतलं. ते काही व्हिडिओमध्ये दाखवलं नाही कारण व्हिडिओ खूप जास्त मोठा होऊन गेलेला असता. आता इतकी सारी कामं झाल्यानंतर मस्त छान असा फालुदा आपण एन्जॉय करूयात. आणि हे ना आपण घरच्या घरीसुद्धा करू शकतो. जास्त काही साहित्य नाही आहे त्याच्यामध्ये. कस्टर्ड पावडर घातली ना तरीसुद्धा चालते. आणि शेवाळ्या असतात ना आपल्या घरामध्ये बारीक, आपण खीर वगैरेसाठी वापरतो, त्या दूध घालायचं थोडं, परत सब्जा घालायचा, असं काय काय बरंचसं सामान, टुटी फ्रुटी वगैरे घातली तरीसुद्धा चालते. तर हे सगळं घातलं की मस्त छान फालुदा आपण घरच्या घरी तयार करू शकतो. ते सुद्धा मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेलच पुढे येणाऱ्या. आता उन्हाळा आहेच आपला, अशा काय काय थंडगार मस्त छान छान रेसिपी आपल्या असतीलच. आईस्क्रीम पावडरसुद्धा मी आणलेली आहे पण आज काही मी बनवली नाही. पुढे अजून एखादा दिवस आपल्याला बनवता येईल त्यासाठी. आज ही आईस्क्रीम मी बाहेरून मागवून घेतलेली होती. यांना सांगितलं तिकडनं येताना आईस्क्रीम घेऊन या. मस्त छान असा फालुदा मी घरी बनवलेला आहे. तर मग ते येताना घेऊन आलेले होते. आणि आता फालुदा टाकलेला आहे आणि त्याच्यावरती मस्त छान अशी आईस्क्रीम टाकायची आणि मस्त छान असा थंडगार आपलं उन्हाळ्याचं जे काही आहे मुलांचा किंवा आपल्या आवडीचा फालुदा तो इथे तयार झालेला आहे. सुरुवातीला मी इथे काचेमध्ये खाली सब्जा घातलेला होता. त्यानंतर मग वरून आपलं जे काही मिश्रण होतं फालुद्याचं ते घातलेलं आहे. वरून आईस्क्रीम घातलेलं आहे. पुन्हा एकदा सब्जा टाकत आहे. मस्त छान असा फालुदा मी आता इथे एन्जॉय करते ताईंनो. आणि छान अशा फालुद्यासोबत मी माझा व्हिडिओचा इथे एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट नक्की करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूयात आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.